नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क मध्ये फायनली तलाठीचा भरतीचा समावेश झालेला आहे आणि खूप विद्यार्थ्यांचं हे कन्फ्युजन आहे की आता याची नेमकी तयारी कशी करायची. कारण सरळ सेवेचे मुलं डायरेक्ट आता एमपीएससी ची परीक्षा देणार आहेत, तर त्यांना हे खूप मोठं कन्फ्युजन आहे की आता एमपीएससी चा अभ्यास नेमका कसा करायचा, नियोजन कसं करायचं, कुठल्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं, कुठले विषय करायचे, तर सगळी माहिती आज मी या व्हिडिओद्वारे देणार आहे. तुम्हाला जर खरोखर ही भरती क्रॅक करायची असेल, मी सांगेल तसं तुम्ही हे नियोजन करा. नक्की तुम्ही या पूर्व परीक्षेमध्ये पास व्हाल याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे, बघूया आपण आजचा आपला नेमका विषय काय आहे आणि नेमकं आपण आज या विषयामध्ये काय काय पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे तो आपला सिलेबस. तो सिलेबस नेमका काय आहे ते समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं तुमचे 100 प्रश्न असणार आहेत. या परीक्षेमध्ये 100 प्रश्न असणार आहेत आणि एकूण गुण आहेत त्याला 100. ठीक आहे, आणि याच्यासाठी तुम्हाला जो कालावधी असणार आहे तो कालावधी असणार आहे 1 तासाचा. ठीक आहे, मी आधी तुम्हाला व्यवस्थित सिलेबस समजून सांगतो. सिलेबस समजून सांगितल्यानंतर पुस्तकं कुठली वापरायची ते सांगतो. त्यानंतर अभ्यास कसा करायचा त्या पुस्तकातून तेही सांगणार आहे. व्हिडिओ मोठा असणार आहे पण तुमच्या खूप महत्वाचा असणार आहे. तर जो हा 1 तास आहे, हा 1 तासाचा तुमचं जो वेळ तुम्ही देणार आहात पुढच्या 80 दिवसासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण या भरतीवरती विशेष असं मी पुढे सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. तर चला आपण आता पाहूया पुढे. 1 तास असणार आहे या 100 प्रश्नासाठी. जवळपास तुम्हाला एका प्रश्नासाठी फक्त 36 सेकंद असणार आहेत. 36 सेकंदामध्ये एक प्रश्न असं सरासरी जर काढली तर एका प्रश्नासाठी फक्त 36 सेकंद तुम्हाला वेळ असणार आहे. तर मग हे कसं तुमचं नियोजन करायचंय ते सुद्धा आपण पाहूया. बघा, त्यानंतर तुमचं सगळ्यात महत्वाचं 1/4 हे काय असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर बरोबर मधला एक प्रश्न जो ज्याचा मार्क तुम्हाला भेटलेला आहे तो तुमचा कट होणार, यालाच म्हणतात निगेटिव्ह मार्किंग. त्याचं 1/4 असणार आहे. हा जो व्हिडिओ आहे सगळ्यात बेसिक व्हिडिओ आहे. ज्यांना काहीच खरंच कोणाला काहीच माहिती नाहीये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांना खूप काही माहिती आहे त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, पण ज्यांना खरोखर माहिती नाहीये, समजून घ्यायचं, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग कळाली, एकूण प्रश्न किती असतात, मार्क किती असतात, वेळ किती असतो ते सुद्धा कळालं. आता आपण येऊया मुख्य अभ्यासाकडे. मुख्य अभ्यासक्रम नेमका काय असतो ते बघूया आपण आता. तर आता एकूण याच्यामध्ये बघा, एकूण याच्यामध्ये जवळपास 8 विषय आहेत. तर या 8 विषयाचा नेमका अभ्यास कसा करायचा दिसतोय ना आता. आता दिसेल. एकूण 8 विषय आहेत आणि या 8 विषयामध्ये किती विषयांना किती मार्क आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आता. सगळ्यात जो पहिला विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये बघा, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये नेमकं काय कशावरती फोकस करायचं आहे, तर तुम्हाला महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्यावरती जास्त फोकस करायचा आहे. दोघांवरतीही प्रश्न विचारले जातात आणि याच्या प्रश्नांची जी संख्या आहे ती आहे 10. 10 प्रश्न हे तुम्हाला इतिहास या विषयावरती विचारले जातात. ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जास्तीत जास्त काय फोकस करायचं, तर समाज सुधारक महाराष्ट्राच्या इतिहासामधले ते जास्त फोकस करायचे. वृत्तपत्र मी नंतर याच्यानंतर मी प्रत्येक विषयावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. प्रत्येक विषयाची स्ट्रॅटर्जी कशी करायची ते सुद्धा मी सांगणार आहे. आता ओव्हरऑल सगळी स्ट्रॅटर्जी सांगतो तुम्हाला. तर ठीक आहे, तर महाराष्ट्राचा इतिहासावरती म्हणजे पूर्ण इतिहास या विषयावरती 10 प्रश्न असतात. त्याच्यानंतर भूगोल. भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेषांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग धंदे इत्यादी. म्हणजे जवळपास सगळाच तुम्हाला भूगोल विचारलेला आहे. पण जर तुम्ही आत्ताच्या मागचा जो कंबाईनचा पेपर झाला भूगोलाचा त्याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलवरती फोकस केलं होतं. जवळपास 10 याच्यावरती भूगोलामध्ये भूगोलासाठी सुद्धा एकूण 10 प्रश्न असतात, लक्षात घ्या. म्हणजे
हे जे दोन विषय आहेत, इतिहास आणि भूगोल, यांना 10-10 प्रश्न मिळून 20 प्रश्न असतात. ठीक आहे. आणि त्यामध्ये जो भूगोल आहे त्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला जास्तीत जास्त वाचायचा आहे. तुम्ही जर नवीन असाल, कारण तुम्हाला त्याला ही जी पूर्व परीक्षा आहे त्याला 80 आणि 70 मार्क पाडायचे नाही आहेत. तुम्हाला कमीत कमी 50 मार्कापर्यंत जायचंय. याचं मेरिट तुम्हाला मी आत्ताच सांगतो. याचं मेरिट हे 43 ते 45 च्या दरम्यान लागू शकतं. 100% तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, जेव्हा प्रीचं मेरिट लागेल तेव्हा नक्की तुम्हाला आठवण येईल. याचं मेरिट हे 45च्या पुढे जाणार नाही. 100% पेपर फक्त व्यवस्थित त्या रेंजमध्येच आला पाहिजे, जसा तो जो आतापर्यंत येतोय. ठीक आहे. कारण खूप विद्यार्थी हे पास होणार आहेत. 60 ते 70 हजार विद्यार्थी हे फ्री मध्ये पास होणार आहेत. ठीक आहे. तर बघूया पुढे. तर महाराष्ट्राच्या भूगोलावरती तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. तिसरा विषय आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये बघा नेमकं काय काय आहे. राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यवहार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. इत्यादी मध्ये म्हणजे बाकी सगळं सगळं झालं तुमचं. ठीक आहे. तर हा इकॉनॉमिक्स जो आहे, या इकॉनॉमिक्स वरती आणि हा शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा आणि लेखा परीक्षण याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. हा इकॉनॉमिक्स जो विषय आहे तो 15 मार्क्स म्हणजेच 15 प्रश्न याच्यावरती असतात. ठीक आहे. आता बघा चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये नो चॅलेंज, काहीही विचारतात. या वर्षीचं, मागच्या वर्षीचं, 2 वर्षाचं सुद्धा तुम्हाला चालू घडामोडी, नाव चालू घडामोडी आहे पण प्रश्न हे 2-2 वर्षापूर्वीचे असतात. त्यामुळे या विषयाला चॅलेंज नाहीये. काहीही प्रश्न येऊ शकतात. त्यातली त्यात जागतिक तसेच महाराष्ट्रातील आणि भारतातील, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल सगळंच करायचं आहे. महाराष्ट्रातील चालू घडामोडी करायच्या आहेत, भारतातल्या करायच्या आहेत आणि जागतिक लेवलच्या सुद्धा करायच्या आहेत. या विषयाला तुम्हाला 15 मार्क आहेत. हा इथे सगळा टर्निंग पॉइंट फिरतो मेरिटचा. ठीक आहे. इथे 15 मार्क आहेत. आता राज्यशास्त्र बघा. राज्यशास्त्र म्हणजेच तुमचं राज्यघटना. राज्यघटनेवरती जवळपास 15 प्रश्न असतात. ठीक आहे. आणि तुमचा जो 6वा विषय आहे, 6वा विषय आहे सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. म्हणजेच विज्ञानाचे सगळे जे विभाग आहेत त्याच्यावरती सगळ्यांवरती प्रश्न विचारले जातात. विज्ञानाला सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न म्हणजेच 15 मार्क्स असतात. ठीक आहे. आणि राहिला आता शेवटचा गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. याच्यामध्ये बघा गणित बघा काय दिले त्यांनी. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. इत्यादी म्हटलं की बाकीचं सगळे सुद्धा टॉपिक येणार आहेत. त्याच्यामुळे फक्त बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वरती आधारित, याचा अर्थ काय, यांच्यावरती आधारित ते सगळं गणित आलं त्याच्यामध्ये. गणिताचे सगळे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत, कुठलंही सोडायचं नाहीये. आणि उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. म्हणजे बघा त्यांनी सिलेबस पण असा दिलाय, परफेक्ट असं दिलेलं नाहीये. ठीक आहे. जसं शाळेमध्ये असतं तसं सिलेबस नाही आहे. पण बुद्धिमत्ता तुम्हाला सगळी करायची. हे गणित आणि बुद्धिमत्ता मिळून प्रश्न असतात. 20 प्रश्न म्हणजेच 20 मार्क्सला असतात. हे बघा, हे 15 15 15 15 चौक 60, 60 आणि हे 20 किती झाले, 80. आणि हे वरचे 10 10 100. अशा प्रकारे हे तुमचं 100 मार्काचं आणि 100 प्रश्नाचं सिलेबस आहे. आणि या सिलेबसला धरूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता नेमका कसा अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाला कुठली पुस्तकं वापरायची ते आपण बघूया. आता बघा, तुम्हाला मी सांगितलंय तुमचं इतिहास आणि भूगोल हे 10-10 मार्काला आहे. सर्वात प्रथम इतिहास. इतिहासामध्ये तुम्हाला भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे. पण जास्त तुम्हाला फोकस कशावरती करायचा आहे, महाराष्ट्राच्या इतिहासावरती करायचा आहे. दोन्ही पण करा पण फोकस महाराष्ट्राच्या इतिहासावरती करा. आणि इतिहास महाराष्ट्राचा करायचा असेल तर समाज सुधारक, त्यांच्या संस्था आणि त्यांनी केलेल्या चळवळी, त्यांनी काढलेले वृत्तपत्र याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न येतात. त्यामुळे इतिहासासाठी तुम्हाला समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरायचंय. आता याच्यामध्ये पार्ट 1
आणि पार्ट 2 असे 2 पुस्तकं येतात. ते दोन्ही पुस्तकं तुम्हाला घ्यायचे आहेत. कारण हे आहे की हाच सिलेबस तुम्हाला मेन्समध्ये सुद्धा आहे. मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला इतिहास वाचायचा आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला हे पुस्तक घ्यायचंय इतिहासासाठी. ठीक आहे, घेऊन घ्या ज्यांना माहिती नाहीये त्यांनी. ठीक आहे, आता बघा पुढे इतिहास झालं. आता भूगोल. भूगोलामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भूगोलाचं तुम्हाला जास्तीत जास्त जे आहे ते महाराष्ट्राच्या भूगोलावरती फोकस करायचंय. भूगोल तुम्ही सौदी वापरू शकता किंवा दीपस्तंभ. दीपस्तंभ पब्लिकेशनचं भूगोलाचं पुस्तक आहे, ते वापरू शकता. दोन्हीपैकी एक घ्या, कुठलं तरी, कुठलंही चालेल. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे संदर्भ पुस्तक घ्याल तुम्ही, त्याच्याबरोबर एकनाथ पाटील सरांचा जो तात्याचा ठोकळा आहे तो 100% घ्या. तो वाचल्याशिवाय तुम्हाला फ्री द्यायचीच नाहीये. समजलं? जे जुने विद्यार्थी आहेत त्यांचं वाचून झालं असेल आणि तुम्ही सरळ सेवा देत होते म्हणजे जीके साठी तुम्हाला एकनाथ पाटील ठोकळ्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे काय, तुम्हाला एकनाथ पाटील ठोकळा वाचायचंच आहे. पण आता तुम्ही एमपीएससी देताय तर ठोकळा वाचून पूर्णतः एमपीएससी निघणार नाही. कारण तुम्हाला पोस्ट काढायची आहे, तुम्हाला तुम्हाला मेन्सचा पण अभ्यास करायचा, तर तुम्हाला हा याच्यामधूनच करावं लागणार आहे. चौधरी सरांचं पुस्तक किंवा मग दीपस्तंभ पब्लिकेशनचं भूगोलाचं पुस्तक आहे. हे दोन्हीपैकी एक तुम्ही घ्या. चौधरीमध्ये भारताचं आणि महाराष्ट्राचं असं पुस्तक येतं आणि दीपस्तंभ मध्ये महाराष्ट्राचा भूगोल खूप छान पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. कलरफुल त्यांचे पेजेस आहेत. असं पूर्ण त्यांनी ब्रॅकेट मध्ये सगळी अशी इन डिटेल मध्ये सॅग्रिगेशन करून माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही दोन्हीपैकी एक कुठलंही पुस्तक घ्या, दोन्हीही बेस्ट आहेत. कुठल्याच पुस्तकाची जाहिरात नाहीये, काही नाहीये. जे आहे ते सांगतोय तुम्हाला. भूगोलासाठी हे वाचायचं 10 मार्कापैकी तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 मार्क हे पडलेच पाहिजेत. आता आपला स्कोअर हा मेरिट पर्यंत कसा घेऊन जायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आधी तुम्हाला फक्त पुस्तकांचं विश्लेषण सांगतोय. ठीक आहे, तुमचा भूगोल झाला. पुढचा जो विषय आहे तो आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात बेस्ट पुस्तक इकॉनॉमिक्स साठी. देसले सरांचं सुद्धा आहे. दोन्हीपैकी एक वापरू शकता, तुम्हाला ते पण देतो. देसले सरांचं इकॉनॉमिक्स, दोन्हीपैकी एक वापरा, कुठलंही वापरा, पण एकच वापरा. दोन दोन पुस्तकं वापरू नका. कारण काय होतं, वेळ कमी आहे तुमच्याकडे. आता मला प्रॉपर तयारी करण्यासाठी मग 3-4 पुस्तकं न वापरता एकच पुस्तक 3-4 वेळा वाचा, ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तर दोन्हीपैकी एक मी ऑप्शन का देतोय, कारण दोन्ही पण बेस्ट आहेत. तुम्हाला त्यापैकी एक निवडायचं आहे. ठीक आहे, तुम्ही रंजन कोळंबे वापरा तरी पण तुम्हाला मार्क पडतील. देसले सरांचं पुस्तक वापरा तरी सुद्धा तुम्हाला मार्क पडतील. त्यामुळे पार्ट 1, याचं पार्ट 1 घ्यायचं हा, देसले सरांचं. ठीक आहे, तर अर्थशास्त्रासाठी तुम्हाला हे पुस्तकं सांगितलेत मी दोन. मी दोन का सांगतोय, कारण एक तुमच्याकडे ऑप्शन राहावं. तुम्ही स्वतः ते बघू शकता, तर तुम्हाला योग्य वाटतंय. वाचण्यावरून तुम्हाला कळेल. अर्थशास्त्र झालं. आता त्याच्यानंतर पुढचा विषय आहे राज्यघटना. राज्यघटनेसाठी अगेन तुम्हाला एकच हे पुस्तक वापरा, हे सोडून कुठलंच वापरू नका. रंजन कोळंबे सरांचं राज्यघटना पुस्तक वापरा. तुम्हाला एम लक्ष्मीकांत वाचायची गरज नाहीये. एम लक्ष्मीकांत नका वाचू, वेळ तेवढा नाहीये आणि तेवढं डीप प्रीला तरी प्रश्न विचारणार नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला प्री वरती सध्या फोकस करायचंय आणि याच्यामध्ये तुमची मेन सुद्धा निघू शकते. त्यामुळे रंजन कोळंबे हे बेस्ट पुस्तक आहे राज्यघटनेसाठी, तर कुठलंही रेफर करू नका. ठीक आहे, त्याच्यानंतर जो पुढचा विषय आहे आणि तो खूप विद्यार्थ्यांना कठीण जातो, तो म्हणजे
विज्ञान. विज्ञानसाठी जर तुम्ही इयत्ता 6वी ते 10वी 6वी ते 10वी पर्यंतचे आपले शालेय पुस्तकं जरी वाचले तरी खूप इनफ आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा सगळा सिलेबस कव्हर होईल. 6वी ते 10वी मला कमीत कमी ऑक्टोबरमध्ये परीक्षा आहे. कमीत कमी तुमचे 2 ते 3 वेळा हे 6वी ते 10वीची पुस्तकं वाचून काढा. 100% तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला शाळेची पुस्तकं नाहीच वापरायची आहेत तर मग सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे ते वापरा. बेस्ट पुस्तक आहे सायन्ससाठी. ठीक आहे, माझं ऑप्शन राहील शाळेचे पुस्तकं स्टार्ट करा. ठीक आहे, आणि नंतर वेळ भेटलाच तर सचिन भस्के वापरा. कारण तुम्हाला मेन्सला सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय आहे, त्यामुळे विज्ञानावरती फोकस करायचा आहे. 15 मार्क आहेत त्याला. 15 खूप इम्पॉर्टंट. 15 मार्क विज्ञान आणि 15 मार्क चालू घडामोडी. 30 मार्क तुमचं अख्खं मेरिट फिरू शकतं. आणि गणित बुद्धिमत्ता ते 20 मार्क. 30 आणि 20 हेच 50 मार्क झालेत. ठीक आहे, अशा प्रकारे विज्ञान झालं. आतापर्यंत कुठलं कुठलं बघितलं आपण? इतिहास बघितलं, भूगोल बघितलं, अर्थशास्त्र बघितलं, राज्यघटना बघितलं, विज्ञान बघितलं. आता पुढचा विषय आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी हा खूप वास्ट विषय आहे आणि 15 प्रश्न असतात त्याच्यावरती. कमीत कमी 15 प्रश्न असतात. ठीक आहे, तर हे 15 पैकी तुम्हाला कमीत कमी 9 ते 10 मार्क पडणं गरजेचं आहे. 10 नाही तर कमीत कमी 8 ते 9 प्रश्न बरोबर तुमचे आलेच पाहिजेत. ठीक आहे, तर मग आता याच्यासाठी तुम्हाला बेस्ट काय करता येईल, कसे तुम्हाला ते मार्क घेता येईल, तर तुम्हाला काय करायचंय आता 6माही वार्षिकी असते आणि 6माही असते. तर 6माहीचं तुमचे पुस्तकं आले असतील चालू घडामोडीचे. त्यामध्ये याचं युनिक अकॅडमीचं आहे, देवा जाधवर सरांचं पुस्तक असेल, त्यानंतर अभिनव प्रकाशनचं असेल, अजून 2-3 प्रकाशनचे पुस्तक सिम्प्लिफाईडचं असेल. कुठलंही तुम्ही 6माहीचं वार्षिकीचं पुस्तक, 6माही चालू घडामोडीचं पुस्तक घ्या. ठीक आहे, तुम्हाला मेन्ससाठी तुम्हाला तोपर्यंत वार्षिक येईल. तुमची मेन्स डिसेंबरमध्ये, तोपर्यंत वार्षिक येईल. पण आतापर्यंत तुम्हाला काय करायचंय, 6माही घ्यायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला पृथ्वी प्रकाशनचं मॅगझिन घ्यायचंय. ते दर महिन्याला येतं पृथ्वी प्रकाशनचं. ठीक आहे, तर ते दर महिन्याचं मॅगझिन असतं पृथ्वी प्रकाशनचं चालू घडामोडीचं, ते वाचायचंय. प्लस तुम्हाला काय करायचंय, टेलिग्रामवरती वेगवेगळे चॅनल असतात, तिथे तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न भेटतील, ते तुम्ही रेफर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चालू घडामोडीचा अभ्यास हा तुम्ही परीक्षेच्या आधी 10-15 दिवस करू नका. आतापासूनच रोज त्याला कमीत कमी 45 मिनिटं द्या. तुमच्या नियोजनामध्ये मी सांगणारच आहे किती कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे, पण हे एवढं नक्की करा. आणि प्लस तुम्ही मागील 1-2 वर्षापासून अभ्यास करत असाल तर 2025 ची तुम्हाला वार्षिकी वाचायची आहे. का वाचायची आहे? आत्ताचा जो कंबाईनचा पेपर आहे तो बघा. त्याच्यामध्ये मागील 1 ते 2 वर्षापूर्वीचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे मला मागच्या 2025 ची सुद्धा वार्षिकी वाचायची आहे. 2025 ची वार्षिकी प्लस आत्ताची 6माही आणि तुमच्या परीक्षेपर्यंत ऑक्टोबरपर्यंत होणारे सगळे चालू घडामोडीच्या ज्या काही मासिकं आहेत ते सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत. चालू घडामोडी 15 मार्काला हलक्यात घेऊ नका. चालू घडामोडी तुम्ही जर इथे जास्तीत जास्त अटेम्प्ट केले आणि मायनस मध्ये गेला तर ते तिकडे बरोबर आलेलं सुद्धा तुमचं सगळं मग मायनस होऊन जाईल. चालू घडामोडी झाला. तुमचं पुढचं आहे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्तासाठी काय करायचं तुम्हाला,
जर ऑलरेडी तुम्ही सरळ सेवा देत होते त्यामुळे तुमचं गणित आणि बुद्धिमत्तेवरती कमांड असेल, नसेल तर तुम्हाला काय करायचंय, गणित बुद्धिमत्तेसाठी मला कुठला तरी ऑनलाईन क्लास जॉईन करा, किंवा पुस्तकातून तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर सचिन ढवळे सरांचं गणिताचं पुस्तक आहे. त्यानंतर अजून कोकिळा प्रकाशन आहे, सतीश वसई सरांचं पुस्तक आहे. तुम्ही कुठलंही एक पुस्तक रेफर करा. ठीक आहे. आणि आपला विचार चालू आहे गणितावरती बॅच सुरू करायचा. तर जमल्यास ती आपण बॅच सुरू करू. तर बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला कुठलाही कोर्स नसणार आहे. गणित बुद्धिमत्तेची तयारी तुम्हाला हे 20 मार्काची या पद्धतीने करायची आहे. पुस्तकाची सगळं सांगतो मी. सचिन ढवळे सरांचं पुस्तक, वसे आणि कोकिळा प्रकाशन ही एक एनीवन ही एक तुम्ही यूज करू शकता तुमच्या प्रॅक्टिससाठी. आणि PYQ, ठीक आहे. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेवढे आलेले आहेत ते सगळेच्या सगळे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तुला टाईप येत नसेल लगेच बघायचं आहे आणि त्याच्यावरती सगळं क्लिअर करून टाकायचं. ठीक आहे. आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलंय, अभ्यासक्रम, कुठल्या विषयाला किती प्रश्न असतात ते सांगितलंय, पुस्तकं कुठली वापरायची ते सुद्धा सांगितले. आता येऊया आपल्या नियोजनाकडे. नेमकं नियोजन कसं करायचं आणि प्री कशी क्रॅक करायची. तुमच्याकडे आपण ऑक्टोबर पर्यंत जर विचार केला तर धरून चालू 80 दिवस आहेत. 80 दिवसाचा तुम्हाला प्लॅन करायचा आहे. 80 दिवसामध्ये जर तुम्हाला खरोखर तलाठी किंवा ग्रुप सी ची कुठली पोस्ट काढायची असेल तर टाइमपास करणार असेल तर नका करू. पण जर खरोखर पोस्ट काढायची असेल तर कमीत कमी 8 ते 9 तास अभ्यास हा झालाच पाहिजे. कमीत कमी 8 ते 9 तास. ठीक आहे. मग या 8 ते 9 तासामध्ये नेमकं काय करायचंय, कसं नियोजन करायचंय ते मी तुम्हाला सांगतो. या 8 ते 9 तासामध्ये जीके म्हणजे तुमचं इतिहास भूगोल ते सगळे विषय झाले. या जीके साठी तुम्हाला कमीत कमी 5 तास द्यायचे. ठीक आहे. 5 तासचं नियोजन कसं असणार आहे, आता हे तुम्ही टाइम टेबल तुम्ही तुमचं बनवू शकता. तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही विषय निवडू शकता. प्रत्येक विषयाला तेवढा न्याय भेटला पाहिजे. ती छोटी डायरी बनवा आणि त्या डायरीमध्ये तुमचं हे नियोजन प्रत्येक दिवसाचं आदल्या दिवशी लिहून काढा. ठीक आहे. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमचं सगळं टाइम टेबल 80 दिवसाचं बनवून द्यावं, तर आपण त्यासाठी एक बॅच सुरू करूया, ओनली मेंटरशिप बॅच. त्यामध्ये मी सांगेलच पुढे काय करायचं ते. तर तुमचा रिस्पॉन्स असेल तरच ती सुरू करेल, अन्यथा नाही. ऑलरेडी आपलं चालू आहे. तर जीके मध्ये बघा, समजा इतिहास विषय घेतलाय मी. इतिहास विषयाला मला सुरुवातीला 2 तास द्यायचे. ठीक आहे. 2 तासामध्ये मला एक टॉपिक जो आहे तो क्लिअर वाचायचा आहे. यामध्ये तुमचा मोबाईल हा तुमच्यापासून लांब पाहिजे. अजिबात त्या मोबाईलकडे पाहायचं सुद्धा नाहीये. सायलेंट करून ठेवायचा आहे. एकही कॉल याच्यामध्ये रिसिव्ह करायचा नाहीये. ठीक आहे. 2 तास तुम्हाला कंटिन्यू व्यवस्थित वाचायचंय. हातामध्ये पेन्सिल ठेवायचे. पेन्सिल यासाठी ठेवायचे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं. आता नोट्स काढण्यात वेळ घालू नका. एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. जवळपास फक्त 80 ते 85 दिवस आहेत. त्यामध्ये तुमचे गणपती आले आणि तर तुम्ही इकडे तिकडे फिरायला जाल. जाण्याची गरजच नाहीये जोपर्यंत पोस्ट निघत नाही. तरी पण जर काही असं अचानक जावं लागलं तर ते सगळे दिवस मायनस करून आपण 80 दिवस पकडलेले आहेत. तर त्याचं नियोजन बघा. आता इतिहासाचे 2 तास तुम्ही वाचलं, जो तुम्ही टॉपिक वाचताय त्या टॉपिकला नंतर काय करायचंय, एक महत्वाचं तुम्हाला पुस्तक सांगायचं राहिलं, तो आहे लोकसेवा पब्लिकेशन. लोकसेवा पब्लिकेशनचं प्रश्नसंच घ्यायचा तुम्हाला PYQचा. ठीक आहे. हे पुस्तक तुम्ही 100% घ्या. 100% लोकसेवा
लोकसेवा पब्लिकेशनचं प्रश्नसंच आहे. त्याच्यामध्ये काय दिलंय, प्रत्येक टॉपिकनुसार PYQ ला आलेले म्हणजे प्रिव्हियस इयरला आलेले प्रश्न कसे होते. जसं की आता समजा महात्मा ज्योतिबा फुले आहेत, महात्मा ज्योतिबा फुलेंवरती आतापर्यंत मागील 10 ते 12 वर्षामध्ये कुठले कुठले प्रश्न आलेत ते इयर वाईज परीक्षेच्या नावासहित तिथे दिलेले असतात. त्यामुळे तुम्हाला काय होईल, अंदाज येईल की मी जे वाचतोय ते परीक्षेला येतंय की नाही येतंय. त्यामुळे काय करायचंय तुम्हाला, हे जे प्रश्नसंच आहे, हा प्रश्नसंच तुम्हाला घ्यायचाच आहे, 100% घ्यायचा आहे, 100%. आणि याने तुम्हाला काय भेटणार आहे, तुम्हाला याने तुम्हाला एक मॅपिंग कळेल नेमकं आपल्याला काय करायचं आणि कुठल्या टॉपिकवरती जास्त फोकस करायचं आहे. मग तुम्हाला कळेल की मला कुठल्या विषयाला जास्त वेटेज द्यायचं आहे. ठीक आहे. लोकसेवा पब्लिकेशनचं तुम्हाला तो प्रश्नसंच घ्यायचा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा लोकसेवा पब्लिकेशनचा. ठीक आहे. मग इतिहासाचे मी 2 तास अभ्यास केला, तर नंतर अर्धा तास काय करायचंय, अर्धा तास 30 मिनिटं तुम्हाला PYQ करायचे. जे तुम्ही वाचलंय त्यातलं काही याच्यामध्ये आलंय का PYQ मध्ये प्रिव्हियस इयरला, ते बघायचंय. आणि ते प्रश्न तुम्हाला येत आहेत का ते सॉल्व्ह करून बघायचे. ठीक आहे. मग तुम्हाला कळेल तुम्ही वाचलेलं किती लक्षात राहिले आणि किती नाही ते. तर तुमचं 2.5 तास झाले. त्याच्यानंतर काय करायचंय, लगेच GK घेऊ नका, म्हणजे तुमचा इतिहास भूगोल यासारखे विषय घेऊ नका. मग मध्ये तुम्हाला काय करायचंय, करंट अफेअरचं म्हणजेच काय, चालू घडामोडीचा तुम्हाला एक 45 मिनिटं द्यायची. 100% द्या. खूप मुलं काय करतात, परीक्षा जवळ आली की मग पुस्तकं घेतात चालू घडामोडीची, 7-8 दिवसात वाचतात. सगळं कन्फ्युजन होऊन जातं, काहीच लक्षात राहत नाही. आणि मग तुमचे चालू घडामोडीचे 15 पैकी 3 आणि 4 प्रश्नच बरोबर येतात. ठीक आहे. त्यामुळे काय करायचं, तुम्हाला चालू घडामोडीला 100% दिवसातले 45 मिनिटं तर 1 तास द्यायचाच आहे, द्यायचाच आहे म्हणजे आहे. ठीक आहे. कारण 15 मार्क म्हणजे लहान गोष्ट नाहीये. ठीक आहे. करंट अफेअर घ्यायचंय. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही तुमचा ब्रेक कधी घ्यायचा आहे, किती वेळ घ्यायचा आहे ते तुम्ही ठरवायचंय, पण तुमचे दिवसातले 8 ते 9 तास तुमचे अभ्यासाचे भरलेच पाहिजेत. ठीक आहे. मी हे खूप कमी सांगितलेत. काही काही मुलं 12-12, 13-13 तास अभ्यास करतायत सध्याच्या घडीला. पुण्याला जर तुम्ही गेलात तुम्हाला कळेल मुलं अभ्यास करतायत. पण फक्त एवढ्या वेळ बसलं म्हणजेच अभ्यास होतो असं नाही, क्वालिटीचा अभ्यास पाहिजे. ठीक आहे. हे झालं तुमचं, त्याला आपण 45 मिनिटं देऊ. ठीक आहे. पुढे नंतर काय करायचंय, परत तुम्हाला एक GKचा विषय घ्यायचा आहे. समजा मी घेतला सायन्स. सायन्सला मला काय करायचे, 2 तास द्यायचे. सायन्सला 2 तास द्यायचे. सायन्सचं समजा मी आरोग्यशास्त्र हा टॉपिक घेतला आणि पहिला टॉपिक घेऊन त्याचं वाचलं, आणि मग ते 2 तास व्यवस्थित वाचल्यानंतर जे काय तुम्हाला महत्वाचं वाटतं त्याला अंडरलाईन करायचे. आणि मग तो प्रश्नसंच घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये बघायचं PYQ याच्यावरती काय काय आलेलं आहे, किती प्रश्न आलेले, ते प्रश्न वारंवार विचारलेत, कुठल्या टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न आतापर्यंत विचारलेले, तो टॉपिकवरती त्या टॉपिकवरती जास्त फोकस करायचंय. आणि ते एक मेंटेन करा, एक वहीच मेंटेन करा की हे तुम्हाला जास्तीत जास्त दिसतंय PYQ मध्ये, याच्यावरती आपल्याला नंतर जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे. हे 2 तास झाले, हे 2 तास झाले. हा, इथे अर्धा तास तुमचा PYQ साठी फिक्स ठेवायचा आहे. PYQ फिक्स म्हणजे फिक्स, हे सोडायचं नाहीये. बहुतेक मुलं हे परीक्षेमध्ये मेरिट न येण्याचं कारण काय म्हणते, ते फक्त 50% अभ्यास करतात. 50% अभ्यास म्हणजे काय, फक्त वाचत राहतात, फक्त वाचत राहतात, फक्त वाचत राहतात. प्रश्नपत्रिका सोडवत नाही, त्याच्यानंतर PYQ अनालिसिस करत नाही. ते फक्त पुस्तकं वाचतात, झालेले प्रश्न बघत नाहीत, किंवा आन्सर हे जे तुम्ही टेस्ट सिरीज लावता ते टेस्ट सिरीज सुद्धा लावत नाही. त्यामुळे त्यांचं प्रश्न टॅकल कसे करायचे हीच प्रॅक्टिस नसते. त्यामुळे त्यांना मार्क कमी पडतात परीक्षेमध्ये. तर तुम्ही वाचून तुम्ही कुठली परीक्षा क्रॅक करू शकत नाही. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणं गरजेचं आहे. तुम्हाला कमीत कमी रोज नाही म्हणत मी, 2 दिवसांनी नाही म्हणत, 3 दिवसांनी नाही म्हणत, पण कमीत कमी 5 दिवसाने नंतर एक तरी प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्हाला कळेल की कुठल्या विषयामध्ये कमजोर पडताय, मग त्या विषयावरती तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे. हे झालं तुमचे, हे 2.5 तास झाले, ते 2.5 तास झाले, टोटल मिळून झाले तुमचे 5 तास. आता तुम्हाला काय करायचंय,
आपलं 5 तासाचं नियोजन मी तुम्हाला सांगितलंय. आता बघा, उरलेत आपले जवळपास 4 तास. तर 4 तासामधले 2 तास तुम्हाला कमीत कमी 2 तास. 2 तासामध्ये एक दिवस तुम्ही गणित घ्या, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बुद्धिमत्ता घ्या. एक दिवस आड गणितला द्या, एक दिवस आड बुद्धिमत्तेला द्या. रोज गणित आणि बुद्धिमत्ता असे दोन्ही विषय एकाच दिवशी घेऊ नका. एक दिवस आड करा. समजा आज मी गणिताचा संख्याज्ञान टॉपिक केलाय, तर उद्या मी दुसऱ्या दिवशी अंकमालिका हा बुद्धिमत्तेचा टॉपिक करेल. मग परवा मी काय करेल, संख्याज्ञानवरती आलेले सगळे प्रश्न बघेल, आतापर्यंत PYQ ला आलेले सगळे प्रश्न बघेल, ते सगळे सोडून काढेल. अशा प्रकारे नियोजन करायचंय, म्हणजे तुमचा तो टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. मग परत नंतर गणिताकडे बघायला याची वेळ पडली नाही पाहिजे. मग तुम्हाला फक्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे काही सूत्र असतील गणितामध्ये, सूत्रासाठी तुम्ही एक मोठं फुलस्केप घ्या, त्याच्यावरती सगळे सूत्र एकदाच लिहून काढा आणि व्यवस्थित. संख्याज्ञान हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये भरपूर सारे प्रश्न म्हणजे सूत्र आहेत. अंकांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज, गुणाकार, नैसर्गिक संख्या कसं काढणं, त्याचे सगळे सूत्र आहेत. ते मग तुम्ही एका पानावरती लिहून घ्या. म्हणजे काय होईल, तुम्ही विसरणार नाही. वारंवार तुम्ही त्याच्याकडे फक्त लक्ष द्यायचंय मधल्या वेळेमध्ये आणि ते त्याच्याकडे बघत राहायचे. पाठ करू नका, फक्त बघत राहा, रीड करत राहा, ते आपोआप तुमच्या लक्षात राहते. ठीक आहे. गणित बुद्धिमत्तेला तुम्ही 2 तास दिले, हे 5 तास आणि हे 2 तास झाले. ठीक आहे. अजूनही आपल्याकडे जवळपास 2 तास बाकी आहेत. ह्या 2 तासामध्ये रात्री काय करायचंय, 2 तास 2 तासामध्ये फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचे. काय करायचे, आज दिवसभरात आपण जे जे काही केलेलं आहे त्याची रिव्हिजन या 2 तासात करायचे. हे 2 तास तुमचे सगळ्यात महत्वाचे 2 तास आहेत. हे 2 तास जर तुम्ही स्किप केले तुमच्या डेली शेड्यूल मधून, तर तुम्ही जे काही वाचलेलं आहे त्याचा काहीच फायदा होणार नाहीये. कारण रिव्हिजन केली नाही तर तुम्हाला नंतर एक 7-8 दिवसाने काहीच कळणार नाहीये. ठीक आहे. मग हे रिव्हिजन रात्री झोपण्यापूर्वी करणं गरजेचंच आहे. तुम्ही दिवसभरात जे काही अभ्यास केलाय. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी पूर्ण दिवसाचं नियोजन सांगितलेलं आहे. जीकेचा विषय समजा तुम्ही आज विज्ञान घेतलाय, तर तुम्ही उद्या विज्ञान नका घेऊ. कारण आपल्याकडे ऑलरेडी इकॉनॉमिक्स आहे, राज्यघटना आहे, भूगोल आहे, इतिहास आहे. एक दिवस आड तुमचा तो विषय आला पाहिजे. आज आज जोड्या बनवा. आज इतिहास आणि विज्ञानाची जोडी, उद्या भूगोल आणि अर्थशास्त्राची जोडी. ठीक आहे. अशा जोड्या बनवा. अल्टरनेट एक दिवस ते करा, टॉपिक वाईज करा. तुमची जर इच्छा असेल तर आपण काय करणार आहोत, प्लॅन आहे, नक्की कमेंट करून सांगा असं करावं का. जर इच्छा असेल तर मी तुमचं डेली शेड्यूल तुम्हाला डिझाईन करून देईल. त्यानंतर त्या डेली शेड्यूलवरती तुमची प्रश्नांची सिरीज घेईल. तुम्ही फक्त वाचायचंय. मी तुमचं काय करणार आहे, ते प्रश्न तुम्हाला बनवून देणार. प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तुमचा किती अभ्यास झालाय, रात्री तुम्हाला तिथे PDF येऊन जाईल. ते प्रश्न तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायचे आहेत. ते तुमचं अनालिसिस करायचंय. आज मी जे वाचले ते त्याचे प्रश्न मला सोडवता आलेत की नाही आलेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपला प्लॅन आहे. ती जर साथ राहिली तर नक्की ते आपण रन करू. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दिवसभराचं शेड्यूल बनवायचंय आणि अभ्यास करायचा आहे. तुम्हाला तुमच्या या परीक्षेमध्ये 70 आणि 80 मार्क नाही पाडायचे आहेत. तुम्हाला फक्त मार्क पाडायचे आहेत 50च्या आसपास. तुम्ही 50च्या आसपास जरी मार्क पाडले तरी तुमचं बऱ्यापैकी सांगतो, तुम्ही इझिली प्री क्रॅक करणार आहे. पण फक्त इझी प्री क्रॅक करून तुमची पोस्ट निघणार नाहीये. तुम्हाला मेन्सचा डोंगर सुद्धा आहे, तो सुद्धा पार करायचा आहे. तुम्ही ऑलरेडी सरळ सेवा भरती दिलेल्या आहेत, खूप साऱ्या परीक्षा दिल्या असतील दिल्या तरी सुद्धा तुम्हाला आता ते करायचंच आहे. त्यामुळे अजून एक याच्यामध्ये मी ऍड करतोय, बघा तुम्हाला जमतंय का. पण हे जर तुम्ही केलं तर नक्की तुम्हाला पोस्ट निघेल. आतापर्यंत जेवढं सांगितलं त्याच्यामध्ये तुमची प्री निघणार. मेन्सचं मी नंतर शेड्यूल देईलच, पण मी जे आता सांगतोय ते जर तुम्ही केलं तर तुमची मेन्स सुद्धा निघणार आणि तुम्ही मेरिटमध्ये सुद्धा येणार. काय करायचंय तुम्हाला, रोज 1 तास सांगितलंय. रोज 1 तास तुम्हाला लँग्वेजला द्यायचे. म्हणजे आज मी मराठीला 1 तास दिला तर मी उद्या
इंग्लिशला 1 तास देईल. याने काय होईल, कारण का सांगतोय, ऑक्टोबर मध्ये तुमची प्री आहे आणि डिसेंबर मध्ये लगेच मेन्स आहे, म्हणजे तुमच्याकडे फक्त 2 तास आहेत. तर तुम्ही प्रीचा अभ्यास करणार, तुम्ही प्री क्रॅक करणार आणि मेन्स मध्ये लटकले तर तुम्ही परत निराश होणार. त्यामुळे निराश का होणार, कारण तुम्हाला लँग्वेज तुम्हाला कठीण जाणार आहे. त्यातली त्यात सगळ्यांचं अवघड दुखणं जे आहे ते इंग्लिश ग्रामरचं आहे. इंग्लिश ग्रामर मध्ये तुम्हाला परत सिलेबस कव्हर करायला वेळ भेटणार नाही. त्यामुळे आता बघा, आता चालू आहे तुमचा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 5 महिन्यामध्ये तुम्ही मराठी आणि इंग्लिश ग्रामर रोज 1 तास द्यायचं. 5 महिने म्हणजे जवळपास 5 त्रिक 15, तुमचे 150 दिवस आहेत. 150 दिवसामधले आपण 140च पकडू. 70 दिवस तुम्हाला इंग्लिशला, 70 दिवस मराठीला, रोज 1 तास. 70 तास मराठीला, 70 तास इंग्रजी व्याकरणाला जर तुम्ही दिले तर तुमचं मेन्सला, हे दोन्ही मेन्सला तुम्हाला हे 50 मार्काला आहे आणि हे 50 मार्काला आहे. ठीक आहे. त्यामुळे ही तुमची तयारी आत्ताच होईल जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर प्री काढायचे तर मी तो जो शेड्यूल दिलाय तो फॉलो करा. कारण जीके मधले 80 to 90% ऑल सिलेबस जीकेचा मेन्सला आहे तसा आहे. तर एक्स्ट्रा तुम्हाला मराठी आणि इंग्लिश करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ही ग्रुप सी ची प्री पण क्रॅक करू शकता. मेन्सचं शेड्यूल अजून वेगळं असेल ते मी तुम्हाला देईलच. आपली आता बॅच, मेंटरशिप बॅच, कारण 2-2.5 महिन्यात सगळं तर शिकून होणार नाहीये. मेंटरशिप बॅच जर तुम्हाला हवी असेल, लॉन्च करायची असेल, अशी तुमची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. जेवढ्या जास्त कमेंट येईल त्यावरती आपण ठरवू. एवढं मी तुम्हाला सांगतो, ती मेंटरशिप जी बॅच आहे ती केल्यानंतर मला 100% तुमची प्री निघणार म्हणजे निघणार याची गॅरंटी मी देतो. फक्त मी जे सांगितलेले पुस्तकं आहेत ते पुस्तके तुम्हाला खरेदी करायची आहेत. खरेदी करून त्याच्यानुसारच आपण त्याचे सगळं स्टडी प्लॅन देणार आहे. त्यामुळे ती पुस्तकं तुमच्या जवळ असणं गरजेचंच आहे, कारण त्याशिवाय आपण कुठलाच स्टडी प्लॅन देणार नाहीये. ठीक आहे. कदाचित तुम्हाला 100% आवडला असेल. कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या ज्या काही कॉन्सेप्ट क्लिअर नव्हत्या त्या बऱ्यापैकी झाल्या असतील असं मला वाटतं. मला भीती होती एमपीएससीची, ती सुद्धा बऱ्यापैकी कमी झाली असेल. आता फक्त अभ्यास करायचा आहे. अभ्यासासाठी तुम्हाला काय मदत लागेल नक्की करेल इथून पुढे सुद्धा. तर थांबूया आणि पुढे नेमकं मग पुढे कुठल्या विषयाला काय काय करायचंय त्याचा सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईल. आताच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.